श्री क्षेत्र शिर्डी येथील हरिभक्तपरायण काशिकानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। साईबाबांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे कोल्हार येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत झालं। पालखीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या हातातील भगव्या पताका, टाळमृदुंगाचा गजर, साईनाथ महाराज के जय, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल नामाच्या गगनभेदी जय जयकारामुळे कोल्हार परिसर दुमदुमून गेला होता। साईबाबांच्या पालखी रथांची यावेळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। दिंडी सोहळ्यात 1000 पुरुष आणि महिला वारकरी सहभागी झालेत। दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं यावेळी अन्नदान करण्यात आलं। खर्डे परिवाराच्या वतीनं देखील साई पालखीचे भव्य स्वागत झाले। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील, अनिल खर्डे पाटील, डॉक्टर सुनील खर्डे आणि खर्डे पाटील परिवारातील सर्व सदस्य तसेच कोल्हार भगवतीपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या धुळे जिल्ह्यातील लामकानी, चाळीसगाव, खेडले, परमानंद, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून आषाढी वारीसाठी पायी प्रस्थान ठेवलेल्या विविध दिंड्या कोल्हारमध्ये येत असून दिंड्यातील वारकऱ्यांना कोल्हार भगवतीपूर येथील दानशूर नागरिक अन्नदान करीत आहेत। या दिंड्या कोल्हार येथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील गावासाठी प्रस्थान ठेवतात। वारीच्या वाटेवर वारीतील वारकऱ्यांना चहा, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा देखील दिली जाते। टाळमृदुंगाचा नाद आणि हरिनामाचा गजर यामुळे सध्या कोल्हार भगवतीपूरमध्ये अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे। आई बाबा रमावर जाईन जाईन पंढरपुराशी जाईन, विठो बारायाचे दर्शन घेईन, माझे मनीचे आवडी पंढरपुरा नेईन गुडी। अशा प्रकारचे संतांच्या मुखातून निघालेली वाणी आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातून सर्व संत पंढरपूरला जात होते आणि त्यांच्या पाठीमागं आजच्या या काळामध्ये संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात। त्या पद्धतीनं आम्ही देखील संस्थांच्या सहकार्याने आणि भावी भक्तांच्या समवेत हा गेली 20 वर्षापासून आम्ही हा पालखी सोहळा काढलेला आहे। प्रथम संस्थांनी चांगल्या पद्धतीनं मदत करून सर्वस्व त्यांनी खर्च केला, परंतु नंतर थोडी गरज पडल्यावरून आम्ही आमच्या पद्धतीनं आणि संस्थांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा चालवलेला आहे। सुरुवातीपासूनच या कोल्हारमध्ये आपल्या कोल्हारचे प्रतिष्ठित असणारे, सर्व संपन्न असणारे, सर्व क्षेत्रामध्ये एक मान्यवर असणारे, सर्व मान्यता असणारे खर्डे परिवार आणि त्यांनी त्यातल्या सुरेंद्र पाटील यांनी या कोल्हारमध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं एक साईबाबावर भावना ठेवून या पालखीचं स्वागत केलं आणि भगवती मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आणि आम्हाला देखील आनंद वाटला की यांचा भावना जे तर संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या ठया तेथे विभूती धनंजया जाण माझे, एवढे मोठे माणसं एवढं भक्तिभावानं या सेवा करतात, अशा भावनेतून आम्हाला देखील आनंद वाटला आणि ती सेवा आजपर्यंत त्यांनी त्यांच्या परिवाराकडे तर्फे ठेवलेली आहे। आज देखील या ठिकाणी आपण पाहतो आहे एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा आहे की त्यामध्ये कमसे कम आता 1000-1500 वारकरी आजच्या या सोहळ्यामध्ये आहेत। तरी परंतु या ठिकाणी काहीही कमी नाही, चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये सुविधा करून जेवण चांगल्या पद्धतीचं देऊन व्यवस्था सारी जेवणाची पाहून आणि सर्व या ठिकाणी सेवा पाहून आम्ही देखील आनंदित झालो आहोत। आता हा आमचा पालखी सोहळ्यातला दुसरा दिवस आहे। उद्यापासून आम्ही पंढरपुराकडे तिसऱ्या दिवसाला प्रस्थान करणार आहोत। असा 15 दिवसाचा आमचा प्रवास आहे आणि नंतर आम्ही पंढरपुरात झाल्यानंतर एकादशी झाली की द्वादशीला गुरुपौर्णिमेला परत शिर्डीला येत असतो। असा वार्षिक आमचा हा सोहळा आहे। येसान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, कोल्हार।